नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB सेकंड सेमिस्टर कॉन्स्टिट्यूशन लॉ 1 याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत। खूप विद्यार्थ्यांचे मला प्रश्न येत होते की LLB सेकंड सेमिस्टरचं जे काही एक्झामिनेशन नेक्स्ट मंथमध्ये होणार आहेत त्यासाठी सर एकदा व्हिडिओ बनवा किंवा त्याच्यावरती जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील हे नक्की आम्हाला द्या, जेणेकरून त्याचा फायदा येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये होऊन जाईल। सो त्यासाठीच आपण सेकंड सेमिस्टरचे कॉन्स्टिट्यूशन लॉ 1चे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। बाकीचे जे सब्जेक्ट असतील जसं की एन्व्हायरमेंट लॉ असेल, लॉ ऑफ क्राईम्स असेल आणि फॅमिली लॉ असेल त्याचे आपण क्वेश्चन इम्पॉर्टंट जे असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आज आपण कॉन्स्टिट्यूशन लॉ 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुमच्या लक्षात येतील। ठीक आहे, आणि जे विद्यार्थ्यांना ही PDF पाहिजे असेल तर ही PDF नक्की तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम अकाउंटला तुम्हाला मी ते पाठवून देईन, पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्की या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सुद्धा सांगा हा व्हिडिओ, आणि तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत असतात। चला तर मग आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। जसं की कॉन्स्टिट्यूशन लॉ 1चं आहे सेकंड सेमिस्टर, यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन जर आपण बघितलं तर यामध्ये जे वन लाईनर आपल्याला स्टार्टिंगला क्वेश्चन विचारलेले असतात एक्झामिनेशनमध्ये, जे हायलाईट केलेले आहेत मी ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते पहिल्यांदा तुम्ही करा, आणि नंतरला तुम्हाला जे क्वेश्चन रिमेनिंग तुम्हाला वाटत असतील ॲज पर मॉड्यूल, ॲज पर सिलेबस, त्यानुसार तुम्ही दुसरे टॉपिक तुम्ही रीडिंग करू शकता। बट सध्याला फर्स्ट जी प्रायोरिटी असेल पहिले हे क्वेश्चन तुम्ही करा जे हायलाईट केलेले आहेत मी, त्यानंतरला मग तुम्ही दुसरे क्वेश्चन टॅकल करण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत तुम्हाला यामध्ये मराठीमध्ये पण दिलेले आहेत मी। काही विद्यार्थी मराठीमध्ये आपण प्रिपरेशन करत आहोत, काही विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत आहेत, तर दोन विद्यार्थ्यांसाठी त्यांना ऑलरेडी इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण देण्याचा इथून प्रयत्न करत आहोत। नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत याच्यामध्ये की स्टेट एनी टू फीचर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 which two words added the preamble of constitution by 42 second constitution amendment act। सो हे प्रश्न जे मी हायलाईट केलेले आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते फर्स्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, नेक्स्ट यामध्ये पण तुम्हाला वन लाईनरचे क्वेश्चन दिलेले आहेत, हे पण एकदा तुम्ही बघून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्स आपल्याला विचारलेलं असतं क्वेश्चन नंबर 2मध्ये, तर हे क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात आणि तुम्हाला 6 क्वेश्चन विचारलेले असतात। त्यामध्ये तुम्हाला मी दिलेला आहे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, कल्चर अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ मायनॉरिटी, युनिफॉर्म सिव्हिल कोड, लेजिस्लेटिव्ह रिलेशन आणि फंक्शन ऑफ इलेक्शन कमिशन। इलेक्शन कमिशनचं सध्याचं टॉपिक हे चालू आहे, इलेक्शन वगैरे आपले चालू आहेत, तर त्यासाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत इलेक्शन कमिशनवर पण सुद्धा येऊ शकतात, त्यासाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आपण शॉर्ट नोट्समध्ये आहेत, हे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे। नंतरला जर बघितलं आपण तर आर्टिकल 14 आहे रूल ऑफ लॉ, स्टेट जे डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला सांगितले जाणार आहे, म्हणजे विचारली जाऊ शकते। आर्टिकल 12नुसार फंडामेंटल ड्युटीज आणि ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण हे तुम्हाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला फ्युचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, लॉ इन पार्ट 3 अँड ज्युडिशियल रिव्ह्यू। हे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे शॉर्ट नोट्स साठी आहेत। आणि नेक्स्ट जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 3 यासाठी जो सोडलेला आहे मी, कारण की ते सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात, त्याच्यावरती पर्टिक्युलर व्हिडिओ मी नक्की त्याच्यावरती अपलोड करेन। जर तुम्हाला त्याची गरज असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनला तुम्ही मला सांगू शकता। नंतरला क्वेश्चन नंबर 4 हा जो आहे यामध्ये तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे असतात, 5 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतात। तसे हे तुम्हाला इथे सांगितलेले क्वेश्चन इम्पॉर्टंट, फ्युचर द बेसिस, एक्सप्लेन द बेसिस फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर प्रेसिडेंटचे पॉवर्स काय आहेत, त्यानंतर लाईफ अँड पर्सनल लिबर्टी विथ द केस, रेलेवंट केसला तुम्हाला द्यायचं आहे, त्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे तुम्हाला हायलाईट केलेले आहेत मी ते तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे। नंतरला मग तुम्ही दुसरे क्वेश्चन तुम्ही हँडल करू शकता। नंतरला जे क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला क्रिटिकली एक्झामाइन टू कन्सेप्ट इक्वॅलिटी बिफोर अ लॉ, आर्टिकल 14,
आणि नंतरला जे लास्ट क्वेश्चन आहे त्याचंच तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. आणि लास्ट जे क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, एक्सप्लेन डिफरंट रेट्स, म्हणजे कोणकोणत्या टाईपच्या रेट्स आहेत ते तुम्हाला त्यामध्ये सांगायचं आहे. सो अशा प्रकारचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हे खूप विद्यार्थी मला विचारत होते, त्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत. आणि आय होप की तुम्हाला जे मी क्वेश्चन देत आहे ते नक्की त्याचा तुम्हाला फायदा होत असेल. जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि जर त्याबाबतीत तुम्ही कमेंट पण दिलं तरी चांगलं होईल. आणि तुम्हाला जे काही तुमचे फ्रेंड्स असतील, जे काही कॉलेजेसमध्ये असतील, त्यांना हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.